एकीकडे लाडकी बहीण म्हणणारे आणि त्याच लाडकी बहिणींच्या मुलीवर आज लैंगिक अत्याचार या महाराष्ट्रामध्ये होतोय। झोप लागली या गृहमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, या भाजप सरकारला, या महायुती सरकारला, यांना जागवण्यासाठी, यांची झोप उडवण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरामध्ये आज मूक आंदोलन या ठिकाणी होत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आपण बघताय की हजारोच्या संख्येने या ठिकाणी महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यापासून तर पदाधिकारी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे। आमची मागणी आहे, आमच्या दोन मागण्या आहे। एक मागणी आमची अशी आहे की बदलापूरचा जो नराधम आहे त्या नराधमाला फाशीची सजा झाली पाहिजे। त्याचबरोबर गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आता मला असं वाटतं की त्यांना गृहमंत्री पद हे पेलल्या जात नाहीये, त्यांनी या पदाचा राजीनामा दिला पाहिजे। कुठेतरी असं पक्षाकडून मागणी होत आहे की राष्ट्रपती महाराष्ट्रामध्ये राजवट लागू करण्यात यावा, असं काही मागणी आहे का? हे बघा, या सगळ्या गोष्टीच्या व्यतिरिक्त मी एवढंच म्हणेल की सुरक्षता हा महत्त्वाचा मुद्दा महिला भगिनींसाठी आहे आणि याच्यावर काम करण्याचं काम गृहमंत्र्याचं आहे। त्यामुळे जे काम गृहमंत्री करू शकतं त्याच्यासाठी वेगळ्या नियोजनाची गरज नाही आहे। हे जे सुरक्षतेचा विषय आहे, हा सुरक्षिततेचा विषय आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय। महाराष्ट्राची बहीण आता म्हणते, लाडकी बहीण सुद्धा म्हणायला लागली आहे की आम्हाला लाडकी बहिणीचा पैसा नको, आम्हाला सुरक्षता द्या, आमच्यासाठी तुम्ही सुरक्षता बाळगा या महाराष्ट्रामध्ये, ही तिची मागणी आहे। पुढचं पाऊल काय असणार का तुमच्या पक्षाचं, महाविकास आघाडीचं? महाविकास आघाडी ही सातत्याने जनसामान्यासाठी जनतेमध्ये काम करते। आजही आम्ही जनसामान्याचे प्रश्न घेऊन असंख्य त्याच्यावर काम करतो। महिला सुरक्षता ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे आणि महाराष्ट्रामध्येच नव्हे तर ही पूर्ण देशाची दुर्दैवी बाब आहे। आमची मागणी आहे, जर आमच्या मागण्या आता या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आज मुख मोर्चा केला, संविधान पद्धतीने आज आम्ही मुख मोर्चा केला। मात्र आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही भर रस्त्यावर उतरणार आहोत। हा पुढील आमचा पाऊल असू शकतो। अत्याचार वाढलेला आहे, राज्य सरकार काही दखल घेत नाही। 2 चिमुकली बादल मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये 2 चिमुकलीवर बलात्कार झाला आहे, अद्यापही आरोपी त्याच्यातून काही फरार आहे आणि जे तपास चालू आहे ते तपासामध्ये काही अद्याप निष्पन्न झाले नाही। पोलीस यंत्रणा कामाला लागली, काय सांगणार तुम्ही? आपण बघत आहोत, नालासोपारा असेल, बदलापूर असेल, इथे जे महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे, छोट्या छोट्या 4-4 वर्षांच्या बालिकेवर जे लैंगिक अत्याचार होत आहे आणि त्याच्या गुन्ह्यासाठी सर्व जनतेचा आक्रोश येऊन सुद्धा 14-14 तास गुन्हे दाखल करत नाही। भाजप सरकारची ही संस्था आहे, सर्व संस्थेचं त्यांनी बाजारपेठ केलेला आहे। स्वतःच्या संस्था असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि त्यांची कंप्लेंटसुद्धा घेतली जात नाही। त्यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे हा बंदचं आवाहन केलेलं होतं, पण उच्च न्यायालयाचा आदर करत आणि हा बंदचा आम्ही मूक आंदोलन केलेलं आहे। आज आमच्याबरोबर सर्व पक्षाच्या महिलांसह जनता, सामान्य जनता, महिला रस्त्यावर उतरलेली आहे, कारण जन आक्रोशाशिवाय ह्या सरकारला जाग येत नाही। हे सरकार जर एका दिवसात नोटबंदी करू शकतं, एका दिवसात सरकार बदलू शकतं, एका दिवसात गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा का दिली जात नाही? गुन्हेगाराला फाशी का होत नाही? कुठे गेले आहे तुमचे कायदे? तुम्ही फक्त कायदे दाखवण्यासाठी आणतायत का? शक्ती कायदा लागू करा आणि गुन्हेगाराला एका दिवसात फाशी दिली पाहिजे। जर फाशी दिली तर या मुलींवरचे अत्याचार कमी होतील। आम्हाला त्यांची नोटबंदीचा त्यांनी जसा निर्णय घेतला आणि 15 लाखाचा वादा करून 1500 महिलांचं मत घेत असतील तर याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही। आमच्या गॅसचे पैसे घेऊन तुम्ही 1500 म्हणून पुन्हा आम्हाला देतात, हे आम्हाला चालणार नाही। आम्हाला वादा नको, आम्हाला महिला सुरक्षा कायदा हवा आहे। बरं, महिला पत्रकारासोबत पण असलेली भाषा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा बोलतो, या कायदा राहिलेला नाही का देशामध्ये? सरकारचा कायदा हा स्वतःचा कायदा झालेला आहे, त्यांनी देशासाठी हा कायदा मोडून टाकलेला आहे। ते स्वतःची मनमानी करत आहेत। आपण बघत आहेत सगळ्या संस्था चालकात संस्थेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संस्था चालत आहेत। संस्था चालक हे भाजपचे आहेत, पत्रकारांना बोलणारे सर्व लोक भाजपचे आहेत। भाजपचेच लोक महिलांवर अत्याचार करत आहेत आणि त्यांना दाबण्यासाठी हे तिन्ही मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मूग घेऊन शांत बसलेले आहेत। का नाही आले ते बदलापूरच्या तिथे गुन्हा दाखल होईपर्यंत? का नाही त्या संस्थेचा तपास लागत आहे? याच्या विरोधात हा जन आक्रोश, हा महिलांचा आक्रोश हा रस्त्यावर उतरलेला आहे। आज आम्ही काळ्या फिती बांधलेल्या आहे आणि प्रत्येक 2 दिवसाला आंदोलन करून जोपर्यंत गुन्हेगाराला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही महिला भगिनी शांत बसणार नाही। आपलं नाव? मेहराज पटेल, महिला शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार।
सर्व पक्षातर्फे आपलं क्रांती चौक इथं निदर्शन करण्यात आली आणि मोर्चा करण्यात आला. काय नेमका प्रकार होता आणि काय कायदेव्यवस्था राहिलेली नाही का महाराष्ट्रामध्ये? चिमुकलीवर बलात्कार होत आहे आणि महिला सुरक्षित नाही असं पण तुमच्या बॅनरवर झळकलेलं आहे. काय सांगणार? बरोबर आहे. बदलापूरची घटना असो, अकोल्याची घटना असो, नाशिकची घटना असो का कोल्हापूरची घटना असो, मंदिर असो, हॉस्पिटल असो का शाळा असो, आमच्या महिला कुठंच सुरक्षित नाही आहेत. आणि हे सरकार ते या गोष्टी गांभीर्यानं घेत नाही. लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, पण लाडकी बहीण कशी सुरक्षित राहील आणि तिचं संरक्षण कसं केलं जाईल याच्याकडे सरकारचं शून्य मात्र लक्ष आहे. फक्त त्यांना मतदान लागतं महिलांचं, म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे. पण मतदान करायला त्याच महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, म्हणून त्यांची संरक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या सरकारला कळत नाही की हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र देवी देवतांचा संतांची भूमी आहे. आणि ह्या महाराष्ट्रात अशा घटना महिलांवर घडतात, कारण आपण भारत माता म्हणतो, ज्या भारत मातेला माता म्हणतो त्या माता भगिनींवर अत्याचार होत आहे. मग सरकारचं लक्ष कुठे आहे? सरकार फक्त 5:30 वाजता आम्हाला शपथविधी करायचा आहे, 8 वाजता येऊन नोटाबंदी करायची आहे. याच्यात म्हणजे महिला कुठे दिसत आहेत? महिलांकडे लक्षच नाही आहे. 1500 रुपयानं काहीच होणार नाही. महिला आम्हाला सुरक्षित पाहिजेत, महिला शिकल्या पाहिजे, मोठ्या झाल्या पाहिजे, तर महिला सुरक्षित पण राहिल्या पाहिजे. जेव्हा त्या सुरक्षित राहतील तरच त्या शिकतील आणि मोठ्या होतील. आणि आजची जी आता 2029ला ज्यांनी ते काय आरक्षण दिलेलं आहे महिलांसाठी, तर तोपर्यंत आमची काळजी तर घ्या. महिलांची काळजी घेणं हे सरकारचं सगळ्यात प्रथम एक मोठं कारण आहे सरकारला, कारण पुढची निवडणूक महिलांवरच ठेवलेली आहे. 1500 रुपये तुम्ही आम्हाला देता हो, पण आमची सुरक्षा करा. आम्हाला नको आहेत 1500 रुपये. काय करणार त्या 1500चं? आमच्या मुलीबाळी आज 3.5 वर्षाची बालिका असो, 4 वर्षाची बालिका असो, त्या महाराष्ट्रात जर म्हणजे सुरक्षित नसेल तर काय म्हणावं त्या गृहमंत्र्यांना? आम्हाला किंवा येते गृहमंत्र्यांना असं सांगायच्या वेळेस की हे राष्ट्र आहे, तर या राष्ट्रात 3.5 वर्षाची बालिका सुद्धा सुरक्षित नाही. म्हणून तुम्ही थोडंसं लक्ष द्या आणि पोलिसांना पण तेवढं सांगणं आहे, तुमचं काम आहे जनतेला संरक्षण द्यायचं, तेच काम करा ना की तुम्ही दुसऱ्याची चाकरी करा. कारण तुम्ही फक्त गोरगरिबांसाठी खुर्चीवर बसलात हे लक्षात ठेवा. आणि तुमची जी प्रतिज्ञा असते ते तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा आणि प्रोटेक्शन द्या जनतेला. कारण लहान मुली शिकल्या तर हा भारत माता की जय, आम्हालाही अभिमान वाटेल की आमचा देश स्वातंत्र्य झाला खऱ्या अर्थाने. पण आज आम्हाला असं वाटत नाही, कारण महिलांवर अत्याचार होतात ना, आमचं मन रडतंय. आम्हाला सांगायला कोणीच नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण आम्ही मायबाप ज्या सरकारला म्हणतो ते सरकार ह्या लेकरांकडे लक्ष देत नाही. पण काय म्हणावं या सरकारला? लाज वाटतंय आम्हाला की काय आम्ही काय म्हणावं? मोठे बसलेले खुर्चीवर लोक आहेत आणि एवढ्या लहान लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. शोभत नाही हो, ते त्यांच्या पदाला शोभत नाही आणि त्यांना सुद्धा शोभत नाही. या महाराष्ट्राला अशोभनीय गोष्ट आहे. कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे म्हणून. मुख्यमंत्र्यांनी तर दिलाच पाहिजे, पण त्याच्या आधी गृहमंत्र्यांनी स्वतःहून दिला पाहिजे. कारण दिरंगाई पोलिसांनी केलेली आहे. प्रेग्नेंट बाई जर आपल्या मुलीची FIR दाखल करायसाठी आली घेत नसतील तर गृहमंत्री याला जबाबदार आहे. त्यांनी सगळ्यात पहिले दिला पाहिजे, नंतर तर सरकारने दिलाच पाहिजे. आपलं नाव? मी सुषमा अनिल यादगिरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटक.